नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 या विषयाला सुरुवात करणार आहोत। त्यातील पहिला पाठ कोणता आहे तो आज आपण पाहूया। परिसर अभ्यासातील पहिला पाठ आहे प्राण्यांचा जीवनक्रम। बालमित्रांनो, तुम्ही परिसरात राहताना परिसरातील निरनिराळे प्राणी पाहिले असतील। तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती विविध प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर? कोणते बरं प्राणी तुम्ही पाहिले आहेत? कुत्रा, मांजर, गाय, घोडा, कावळा, चिमणी, कबूतर यांसारखे अनेक प्राणी आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाहतो। मग हे जे प्राणी आहेत, या प्राण्यांचा जीवनक्रम कसा असतो, ते जन्म कसा घेतात? आता हा कुत्रा आणि त्या कुत्र्याचं छोटं बाळ म्हणजेच त्याचं पिल्लू, मांजर आणि हे मांजरीचं पिल्लू, गाय गाईचं वासरू, कोंबडी कोंबडीचं पिल्लू, फुलपाखरू आणि तिची अळी, चिमणी आणि चिमणीचं पिल्लू। मग प्राणी जे आहेत, हे प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि त्यांचा जीवनक्रम पुढे वाढत राहतो। काही प्राणी आईच्या पोटात वाढून जन्म घेतात। मग असे प्राणी कोणते आहेत ते पाहूया बघ। काही प्राणी आईच्या पोटात वाढतात, तेथे त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर ते जन्म घेतात। तोपर्यंत ते आईच्या पोटातच वाढतात आणि हा त्यांचा पोटात वाढण्याचा काळ प्रत्येक प्राण्याचा वेगवेगळा असतो। तर हे कुत्र्याचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, हत्तीचं पिल्लू, वाघाचं पिल्लू, त्यालाच आपण काय म्हणतो, बछडा, आणि हे उंदराचं पिल्लू। तर ही सगळी जी पिल्लं आहेत, ही पिल्लं त्यांच्या आईच्या पोटात पूर्णपणे वाढ झाली का मगच ते जन्म घेतात। आणि अशा प्रकारे आईच्या पोटात वाढून जन्म घेणारे हे प्राणी असतात। तसेच दुसरेही प्राणी आहेत, ते म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे प्राणी। काही प्राणी अंडी घालतात, अंड्यात पिल्लांची हळूहळू वाढ होते। वाढ पूर्ण झाल्यावर त्या अंड्यातून पिल्लू कवच फोडून बाहेर येते। आता अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येतं, त्यासाठी सुद्धा काही कालावधी लागतो। त्यासाठी त्या पक्षाला त्या अंड्याला ऊब द्यावी लागते। मग त्या अंड्यामध्ये काही कालावधीनंतर त्या पिल्लाची पूर्ण वाढ होते आणि वाढ झाल्यानंतरच ते पिल्लू आतून स्वतःहून ते कवच फोडतं आणि त्यातून ते बाहेर येतं। आता आपल्या परिसरात विविध पक्षी आहेत। कोंबडीचं अंड तर तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि कोंबडीचं अंड दिसायलाही मोठं आहे, त्यामुळे ते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। तसंच कावळा, चिमणी, कबूतर हे जर आपल्या परिसरात घरटी करून राहत असतील तर त्यांचंही अंड आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे। पण मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप, सरडा यांसारखे प्राणीसुद्धा अंडी घालतात। पण हे तुम्ही पाहिले का? अगदी चिंटुकली असणारी मुंगी, ती सुद्धा अंडी घालते। आता मुंगी दिसायला केवढी असते आणि तिची अंडी केवढी असणार, याचाही आपण विचार केला पाहिजे। तर आपल्याला कोणते प्राणी अंडी घालतात आणि कोणते पोटातून जन्माला येतात हे आपल्या नेहमीच्या परिसरातील नसलेल्या प्राण्यांबद्दल आपल्याला कळत नाही। त्यासाठी मी काही चित्र इथे तुम्हाला दाखवते। तर फुलपाखरू, हे जे फुलपाखरू आहे, हे सुद्धा अगदी डोळ्यांना न दिसणारी इतकी लहान अंडी घालते। त्याचबरोबर मुंग्यासुद्धा
आपण मुंगी पाहिली आहे, किती लहान प्राणी आहे तो. आणि त्या मुंगीची अंडी ती किती लहान असणार, दिसतील का आपल्या डोळ्यांना? कोळी, हा कोळीसुद्धा अंडी घालतो. त्याचबरोबर सरडा, बेडूक हे सुद्धा अंडी घालतात. आणि अशा प्रकारे हे अंड्यातून आपल्या पिल्लांना जन्म देत असतात. आता हा शब्द तुम्ही ऐकलाय का? हे तुम्हाला माहीत आहे का बघा? अंडी उबवणे. अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी कोंबडी अंड्यावर बसून राहते. त्याला अंडी उबवणे असे म्हणतात. आत्ताच मी म्हटलं की अंड्यातून लगेच पिल्लू बाहेर येऊ शकत नाही. त्या अंड्याला ऊब दिल्यावर काही कालावधी गेल्यानंतर त्या उबेमुळे त्या अंड्यात तो जीव तयार होतो आणि ते पिल्लू पूर्ण वाढेपर्यंत कोंबडी त्या अंड्यांवर बसून राहते. या तिच्या बसण्याला अंडी उबवणे असं म्हणतात. मग फक्त कोंबडीच आपल्या पिल्लांना किंवा आपल्या अंड्यांना ऊब देते का? नाही. तर आपण कावळा, चिमणी, कबूतर हे जे आपल्या परिसरातील पक्षी आहेत, यांचं निरीक्षण तर आपण केलेलं आहे, पाहिलेलं आहे की ते सुद्धा अंडी घातल्यावर त्या अंड्यांना ऊब देतात आणि मग कालांतराने त्यांची पिल्लं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हे अंडी देणारे पक्षी जे आहेत हे त्या अंड्यांना ऊब देतात, त्यात जीव निर्माण होतो आणि मग त्या जीवाची हळूहळू वाढ होऊन त्यातून ते पिल्लू बाहेर पडतं. आता हे अंडी उबवण्याचा जो कालावधी असतो त्यावेळेला ही कोंबडी जी आहे, ही कोंबडी अतिशय आक्रमक झालेली दिसते. ती तिच्या जवळ जर कोणी गेलं तर ती लगेच त्याच्या अंगावर धावून जाते. हे तुम्ही पाहिलं असेल. असं का बरं करत असेल ती? कारण तिला आपल्या पिल्लांची, आपल्या अंड्यांची काळजी असते आणि त्यांचं रक्षण व्हावं यासाठी ती आक्रमक झालेली असते. आता ही कोंबडी आपल्या परिसरातील नेहमीच दिसणारा हा पक्षी आहे आणि त्यामुळे त्याचं अंडी उबवणं म्हणजे काय हे आपण आता या छोट्याशा क्लिपमधून पाहणार आहोत. तर ही कोंबडी अंड्यांवर बसून राहिलेली आहे आणि काही दिवस ती तशीच त्या अंड्यांवर बसते आणि हळूहळू त्या अंड्यांमध्ये पिल्लाची वाढ होऊ लागते. आणि जेव्हा त्या पिल्लाची पूर्ण वाढ होते त्यावेळेला ते पिल्लू त्या कवचाला फोडून त्या कवचातून अलगदपणे, हळुवारपणे बाहेर येते आणि अशा प्रकारे कोंबडीच्या पिल्लाचा अंड्यातून जन्म होतो. मग अशी ही कोंबडी बघा, तिथे त्या अनेक अंड्यांवर कोंबडी एका वेळी एक अंड देते, पण जेव्हा तिला अशी अंडी उबवायची असतात त्यावेळेला आपण ती एका वेळेला एकापेक्षा जास्त अंडी ठेवली जातात आणि त्यावर कोंबडी बसून त्या अंड्यांना ऊब देते आणि त्या उबेमुळे पिल्लू तयार होतं. पिल्लाची पूर्ण वाढ झाली की ते पिल्लू बाहेर येतं आणि बघा काय करतंय ते, लगेचच खायला सुद्धा सुरुवात केली. ही कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू यांच्यात साम्य आहे का रे? नक्की. कोंबडी जशी दिसते तशीच तिची पिल्लं सुद्धा दिसत आहेत. बरोबर जसं कोंबडीला चोच आहे तशीच पिल्लांनाही चोच आहे. कोंबडी जशी दिसते तशीच कोंबडीची पिल्लं दिसत आहेत. परंतु इथे आपण पाहणार आहोत की काही प्राणी जे आहेत त्यांचं जशी आई असते तसं त्यांचं पिल्लू नसतं. त्याच्यात खूप फरक पडलेला असतो किंवा मोठं होईपर्यंत
त्याच्या रूपामध्ये बदल झालेला असतो, त्याला म्हणतात रूपांतरण. तर हा नवीन शब्द आहे, हा नवीन शब्द लक्षात ठेवायचे. कशाला म्हणतात रूपांतरण? पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण असे म्हणतात. येतंय लक्षात? आधी आपण प्राणी पाहिले, कुत्रा, मांजर, कोंबडी, मासे यांसारखे जे प्राणी आहेत आणि त्यांची जी पिल्लं आहेत यांच्यात सारखेपणा असतो. ते दिसायला सारखे असतात, त्यांच्यात साम्य असतं, फक्त ते लहान मोठं असतं. आणि जेव्हा ते मोठं होतं ते कुत्र्याचं पिल्लू पूर्ण कुत्र्यासारखं दिसतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या त्या दिसण्यामध्ये काहीही वेगळेपणा नसतो, सारखेपणा असतो. परंतु फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यामध्ये मात्र खूप फरक असतो. आता तुमच्याजवळ फुलपाखरू उडत आलं तर तुम्ही काय कराल? तुम्हाला लगेच आनंद होईल ना, आणि तुम्हाला ते हवंसं वाटेल. पण त्याच फुलपाखराची अळी जर तुमच्या जवळ आली किंवा तुम्हाला अचानक दिसली तर तुमची काय प्रतिक्रिया असते? तुम्ही लगेच ई करून बाजूला होता, हो की नाही? म्हणजेच आपल्याला हे माहीत नसतं की ह्या अळीतूनच फुलपाखरू तयार होणार आहे. म्हणजे फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्या रूपामध्ये किती बघा फरक पडतो. असा जो खूप फरक पडतो की अळीचं फुलपाखरू, सुंदर फुलपाखरू, असं फरक जो दिसून येतो, या फरकालाच रूपांतरण असे म्हणतात. मग हे रूपांतरण फुलपाखराच्या बाबतीत कोणत्या अवस्थांमधून होतंय ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.